कर्क राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026। कर्क राशीच्या व्यक्तींनो, आयुष्यात काही आठवडे असे येतात की ते सुरुवातीला अगदी साधे वाटतात, पण नंतर लक्षात येते की नशिबाने आपल्याला सर्वात मोठा आशीर्वाद याच काळात दिला होता। 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी असाच काहीसा गूढ आणि आश्चर्यकारक ठरण्याची शक्यता दिसत आहे। पण या आठवड्याबद्दल एक अशी गोष्ट आहे जी कदाचित तुम्ही अजिबात अपेक्षित केली नसेल। ग्रहांची चाल पाहता असे जाणवते की या आठवड्यात विश्व तुमच्यासमोर एक नाही तर दोन वेगवेगळे मार्ग ठेवू शकते। एक मार्ग तात्पुरता समाधानाकडे नेणारा असेल आणि दुसरा मार्ग तुमच्या भविष्यातील मोठ्या यशाकडे। प्रश्न एवढाच आहे, तुम्ही योग्य मार्ग ओळखाल का? कारण या आठवड्यात प्रत्येक गोष्ट दिसते तशीच असेल असे नाही। एखादा साधा योगायोग, एखादा अनपेक्षित संभाषण, एखादा अचानक मिळालेली बातमी किंवा एखाद्या व्यक्तीची पुन्हा झालेली भेट यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते। गेल्या काही काळात तुम्ही मनात अनेक प्रश्न घेऊन जगत होतात। काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडल्या नाहीत, काही ठिकाणी संयम ठेवावा लागला, काही वेळा असेही वाटले असेल की मी इतके प्रयत्न करूनही योग्य वेळ का येत नाही। पण विश्वाचा एक नियम आहे, जे उशिरा मिळते ते अनेकदा अधिक मौल्यवान असते आणि कदाचित हा आठवडा त्या मौल्यवान क्षणाची पहिली चाहूल घेऊन आला आहे। विशेष म्हणजे या काळात तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे ठरेल, कारण ग्रहांचा संकेत असा आहे की मोठा बदल एका छोट्या संकेतापासून सुरू होईल। काही कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात असे वाटू शकते की परिस्थिती अचानक त्यांच्या बाजूने वळू लागली आहे। जिथे बंद दरवाजे दिसत होते तिथे आता नवीन वाटा तयार होताना दिसतील। पण इथेच एक रहस्य दडलेलं आहे, या आठवड्यात तुमच्यासाठी येणारी सर्वात मोठी संधी मोठ्या आवाजात येणार नाही, ती शांतपणे येईल। कदाचित एखाद्या साध्या भेटीत, कदाचित एखाद्या छोट्याशा निर्णयात किंवा एखाद्या अशा क्षणी ज्याकडे इतर कोणीही लक्ष देणार नाही। पण जर तुम्ही तो संकेत ओळखलात तर पुढील काही महिन्यात त्याचे परिणाम तुम्हालाच आश्चर्यचकित करतील। आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या आठवड्यात तुमच्या मनातील एक जुनी इच्छा पुन्हा जागी होऊ शकते। जी गोष्ट तुम्ही काळाच्या ओघात विसरून गेला होता तीच गोष्ट पुन्हा तुमच्यासमोर नवीन रूपात येऊ शकते। विश्व जणू तुम्हाला सांगत आहे, तुमची परीक्षा संपण्याची वेळ जवळ आली आहे, पण अंतिम दार उघडण्यापूर्वी काही संकेत तुम्हाला ओळखावे लागतील। मग या आठवड्यात नेमके कोणते शुभयोग तयार होत आहेत? कोणती इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडणार आहे? कोणता अडथळा शांतपणे दूर होणार आहे? आणि आठवड्याच्या शेवटी अशी कोणती घटना घडू शकते ज्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या नशिबावर विश्वास बसेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता एक एक करून जाणून घेणार आहोत। म्हणून हा संपूर्ण आठवडा शेवटपर्यंत समजून घ्या, कारण कदाचित हाच तो काळ असू शकतो जिथून तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर बदलांची सुरुवात होणार आहे। कर्क राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याची सुरुवात एका अशा ऊर्जेने होणार आहे जी तुमच्या आयुष्यात बराच काळ शांत पडलेल्या अनेक गोष्टींना पुन्हा गती देऊ शकते। हा बदल अचानक मोठ्या स्वरूपात दिसणार नाही, पण प्रत्येक दिवसागणिक तुम्हाला जाणवू लागेल की परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही, काहीतरी तुमच्या बाजूने वळत आहे आणि हेच या आठवड्याचे सर्वात मोठे शुभ लक्षण आहे। ग्रहांचा संकेत असा आहे की या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एक अपूर्ण अध्याय पूर्ण होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडू शकते। अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीचा तुम्ही शांतपणे विचार करत होतात, ज्या इच्छेला तुम्ही मनात जपून ठेवले होते किंवा ज्या स्वप्नासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत होतात, त्याबद्दल विश्व आता सकारात्मक हालचाली सुरू करत आहे। या काळात तुम्हाला वारंवार काही योगायोग घडताना दिसू शकतात। काही लोक म्हणतात की योगायोग म्हणजे नशीब, पण ज्योतिषशास्त्र सांगते की योगायोग म्हणजे विश्वाने दिलेला संकेत। या आठवड्यात एखादी अचानक झालेली भेट, एखादा संदेश, एखादी जुनी ओळख पुन्हा समोर येणे किंवा एखादे निमंत्रण, हे सर्व साधे वाटते तरी त्यामागे मोठा अर्थ दडलेला असू शकतो। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळे तेज निर्माण होईल। तुम्ही कोणताही प्रयत्न करून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणार नाही, पण तरीही तुमची उपस्थिती लोकांच्या लक्षात राहील। तुमच्या शांत स्वभावामध्येही एक नवीन आत्मविश्वास दिसेल आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला अनेक ठिकाणी पुढे नेईल। आणखी एक महत्त्वाचा संकेत असा आहे की तुमच्या आयुष्यात योग्य लोकांचा प्रवेश होऊ शकतो। प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एखादे कारण घेऊन येते। काही लोक आपल्याला धडा शिकवतात तर काही लोक आपल्याला योग्य दिशा दाखवतात। या आठवड्यात अशाच एखाद्या व्यक्तीची भेट तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते। या काळात तुम्हाला एखादा अशा गोष्टीची प्रेरणा मिळेल जी तुम्ही यापूर्वी कधी गंभीरपणे विचारात घेतली नव्हती। सुरुवातीला ती कल्पना लहान वाटेल, पण भविष्यात तीच तुमच्या आयुष्यातील मोठ्या यशाचा पाया बनू शकते। म्हणून या आठवड्यात मनात येणाऱ्या प्रत्येक सकारात्मक विचाराला महत्त्व द्या।
विश्व तुमच्यासाठी आणखी एक सुंदर संदेश घेऊन आले आहे. तुम्ही जे गमावले असे वाटत होते त्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट तुमच्याकडे येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भूतकाळातील निराशा, अपूर्णता किंवा दुःख यांना मनात जागा देऊ नका. पुढे येणारा काळ तुमच्यासाठी नवीन आशेचे दार उघडू शकतो. आठवड्याच्या मध्यावर एक असा क्षण येऊ शकतो जेव्हा तुमच्या मनात अचानक स्पष्टता निर्माण होईल. एखादा निर्णय जो तुम्ही बराच काळ पुढे ढकलला होता तो आता सहज घेता येईल. त्या निर्णयामुळे पुढील अनेक महिन्यांचा प्रवास अधिक सोपा होऊ शकतो. विशेष म्हणजे या आठवड्यात तुम्हाला काही अनपेक्षित कौतुकही मिळू शकते. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. काही जण तुमच्या विचारांचे कौतुक करतील तर काही लोक तुमच्यावर विश्वास दाखवतील. हा विश्वासच पुढे नवीन संधींचे रूप घेऊ शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला अशी एखाद्या आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे जी तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच काळानंतर खरे हास्य आणेल. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की प्रतीक्षा कधीच व्यर्थ जात नाही. योग्य वेळ आल्यावर विश्व अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर भेट देते. म्हणून या आठवड्यात प्रत्येक दिवस कृतज्ञतेने सुरू करा. नवीन संधींना घाबरू नका. स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा, कारण ग्रहांचा स्पष्ट संकेत आहे की हा आठवडा तुमच्यासाठी एका नवीन पर्वाची शांत पण अत्यंत शुभ सुरुवात ठरू शकतो. आणि कदाचित काही महिन्यानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा स्वतःशीच हसत म्हणाल, माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर बदलाचा पहिला संकेत मला याच आठवड्यात मिळाला होता. कर्क राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याचा शेवट होत असताना विश्व तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा संदेश देत आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यातील प्रत्येक घटनेमागे एक अर्थ आहे. काही गोष्टी लगेच समजतात तर काहींचा खरा अर्थ काळ पुढे गेल्यानंतरच लक्षात येतो. त्यामुळे या आठवड्यात घडलेल्या प्रत्येक चांगल्या अनुभवाबद्दल कृतज्ञ राहा आणि प्रत्येक अडचणीकडेही एका नवीन शिकवणीच्या दृष्टीने पहा. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक वेळा स्वतःला सावरले, अनेक प्रसंग शांतपणे सहन केले आणि मनात कितीही वादळे असली तरी चेहऱ्यावर हसू ठेवून पुढे चालत राहिलात. कदाचित अनेक वेळा तुम्हाला असेही वाटले असेल की मी इतका संयम ठेवतो आहे तरी माझ्या आयुष्यात मोठा बदल का दिसत नाही. पण लक्षात ठेवा, बांबूचे बीज जमिनीत अनेक वर्ष दिसत नाही, पण जेव्हा ते उगवते तेव्हा अतिशय वेगाने उंच वाढते. आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टी अशा शांतपणे तयार होत असतात. ही कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात एखादा छोटासा आनंद मिळेल. तो कदाचित इतरांसाठी साधा असेल पण तुमच्यासाठी तो मोठा संकेत असेल. एखाद्या व्यक्तीचे प्रोत्साहन, एखाद्या कामात मिळालेले यश, एखादी शुभ बातमी किंवा मनाला समाधान देणारा अनुभव, या सर्व गोष्टी पुढील काळात तुमचा आत्मविश्वास आणखी वाढवतील. लक्षात ठेवा, नशीब नेहमी धैर्यवानांची साथ देते. त्यामुळे मनात येणाऱ्या चांगल्या विचारांना कृतीची जोड द्या. योग्य वेळी घेतलेले छोटे निर्णयही भविष्यात मोठे परिणाम घडवतात. म्हणून स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तुमची अंतर्प्रेरणा या आठवड्यात तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात शक्य तितका शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. घरात आनंदाचे वातावरण निर्माण करा. ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. देवाचे स्मरण करा आणि मनात आलेल्या प्रत्येक चांगल्या विचारासाठी ईश्वराचे आभार माना. कृतज्ञतेची भावना जितकी वाढेल तितकी सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात आकर्षित होईल. म्हणून या आठवड्याचा शेवट चिंता करून नाही तर विश्वासाने करा, कारण प्रत्येक सूर्योदय नवीन संधी घेऊन येतो आणि प्रत्येक नवीन आठवडा आयुष्याला नव्याने घडवण्याची संधी देतो. महादेवांची कृपा, माता पार्वतीचा आशीर्वाद आणि भगवान श्रीकृष्णांचे मार्गदर्शन आणि श्री लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या प्रत्येक शुभ संकल्पांना यश लाभो, प्रत्येक अडथळा दूर हो आणि तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी आणि आनंदाचा अखंड वर्षाव होत राहो. ओम नमः शिवाय. राधे कृष्ण. जय माता दी.